स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार परिमोक्ष हे आयुर्वेदाचं मूल तत्व आहे आणि ह्याच्यामध्ये असं सांगितलंय की जो निरोगी आहे त्याचं आरोग्य तसंच टिकवून ठेवा आणि जो विकारांनी ग्रासलेला आहे त्याला बरं करण्यासाठी प्रयत्न करा। हे बरे करण्याचे प्रयत्न, विकारांना दूर करण्याचे प्रयत्न हे दोषांच्या संचयावरती, त्यांच्या गतीवरती अवलंबून असतात आणि हे 3 दोष आहेत, वात, पित्त आणि कफ। आता ह्या 3 दोषांचा ज्या वेळेला शरीरामध्ये असणारा बॅलन्स बिघडतो आणि तो जर कमी प्रमाणात बिघडला असेल तर आयुर्वेदामध्ये अनेक औषध उपचार, अनेक कल्प सांगितलेले आहेत ज्याच्यातून आपण ह्या दोषांना पुन्हा त्याच्या सामावस्थेत आणू शकतो, त्या दोषांचा बॅलन्स पुन्हा साधू शकतो। पण जर हेच शरीरामधले दोष खूप जास्त प्रमाणात बिघडले असतील तर आयुर्वेद असं स्पष्टपणे म्हणतं की अशा दोषांना तुम्ही शरीरामध्ये न ठेवता शरीरातून बाहेर काढून टाका आणि ह्याच शरीरातून दोषांना बाहेर काढण्याच्या प्रक्रियेलाच शोधन कर्म असं म्हटलं जातं आणि ह्याच्यासाठीच आयुर्वेदामध्ये विविध पंचकर्मांचं वर्णन करण्यात आलेलं आहे। ह्यालाच आपण आजकाल बॉडी डिटॉक्स असं म्हणतो, त्यालाच आयुर्वेदाच्या भाषेमध्ये पंचकर्म म्हटलंय आणि ह्या पंचकर्माबद्दल आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये कुतूहल असतं। गेल्या काही वर्षापूर्वीचा काळ असा होता की पंचकर्म म्हणजे नेमकं काय हे कोणालाही माहिती नसायचं। अगदी माझाच अनुभव सांगतो की जर कुठल्या रुग्णाला पंचकर्म करायचं आहे हे सांगितलं तर त्याला वाटायचं की हे काहीतरी गूढ किंवा वेगळी चिकित्सा पद्धती आहे आणि मग त्याला पूर्णपणे समजावून सांगायला लागायचं। पण आज परिस्थिती थोडीशी बदलली, आपल्या अनेकांना निदान पंचकर्म नावाची काहीतरी उपचार पद्धती आहे हे माहिती आहे, तरीही त्याच्याबद्दल अनेक शंका, अनेक समज आणि गैरसमज आपल्या अनेकांच्या मनामध्ये असतील, ते दूर करण्याचाच प्रयत्न आपल्या ह्या व्हिडिओमध्ये करणार आहे। मी डॉक्टर प्रसाद सनगर ह्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो। पंचकर्म ह्या शब्दातूनच आपल्याला लक्षात येईल की पंचकर्म म्हणजे 5 शुद्धिक्रिया, 5 शोधन कर्म ग्रंथांच्या मध्ये सांगितलेले आहेत। पण म्हणून 5च गोष्टी सांगितल्यात असं नसून आयुर्वेदामध्ये अनेक विविध पद्धती सांगितलेल्या आहेत, त्याच्यापैकी 5 विशेष महत्त्वाच्या पद्धती एकत्रितरित्या पंचकर्मामध्ये गणल्या जातात आणि ह्या 5 पद्धती आहेत वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण। ह्या 5 पद्धतीचं त्याचं स्वतःचं वेगळं वैशिष्ट्य आहे। जसं की वमन हे पंचकर्म आपण कफदोषासाठी करतो आणि कफदोषाला शरीरातून उलटीद्वारे बाहेर काढण्यासाठी प्रयत्न आपण ह्याच्यामध्ये करत असतो। ह्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ आपण बनवलेला आहे ज्याच्यामध्ये वमनाविषयी सगळ्या प्रश्नांचं उत्तर द्यायचा प्रयत्न केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतोय, तो व्हिडिओ आवर्जून बघा। वमन ह्या पंचकर्मानंतर दुसरं पंचकर्म आहे विरेचन। विरेचन ह्या पंचकर्मामध्ये आपल्या शरीरातील साचलेल्या दोषांना आणि विशेषतः पित्त दोषाला अधोमार्गातून म्हणजेच आपल्या मलमार्गातून बाहेर काढण्याचं काम केलं जातं। गुदद्वारामार्गे हे दोष बाहेर काढले जातात। विरेचन ह्या पंचकर्मानंतर बस्ती हे एक महत्त्वाचं पंचकर्म जे की वात दोषासाठी केलं जातं। आयुर्वेदामध्ये असं सांगितलंय की आपल्या शरीरामधला जो वात दोष आहे त्याचं महत्त्वाचं स्थान पक्वाशय आहे, ओटीपोटामध्ये त्याचं स्थान आहे आणि त्या भागामध्ये गुदद्वारातून औषध सोडून त्या वातावरती जर आपण उपचार केले तर आपल्या सगळ्या शरीरात साचलेल्या वाताला, बिघडलेल्या वाताला आपण पुन्हा प्राकृत अवस्थेत आणू शकतो। चौथं पंचकर्म आहे ते म्हणजेच नस्य। नस्य हे पंचकर्म नाकाद्वारे औषध सोडून केलं जातं। तिन्ही दोष, वात असेल, पित्त असेल किंवा कफ असेल, ते दोष जर आपल्या शिरोभागामध्ये जर साचले असतील तर त्या दोषांना बाहेर काढणे, बिघडलेल्या अवस्थेला पुन्हा प्राकृत अवस्थेत आणण्याचं काम नाकाद्वारे औषध सोडून ह्या नस्य कर्मामध्ये केलं जातं। आणि 5वं शेवटचं पंचकर्म आहे रक्तमोक्षण। रक्तमोक्षण ह्या पंचकर्मामध्ये आपल्या शरीरातील रक्तामध्ये जे दोष साचलेले आहेत, रक्तामध्ये जे दूषित घटक साचलेले आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम केलं जातं। ह्याच्यामध्ये मग वेदन कर्म, त्याचबरोबर आजकाल प्रचलित असणारी ब्लीच थेरपी म्हणजेच रक्तमोक्षण ह्यांचा समावेश होतो। तर ह्या 5 प्रक्रिया आहेत, वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण। ह्याचा आपण विविध पद्धतीनं विविध दोषांच्या अवस्थेमध्ये वापर करून घेऊ शकतो। आता आपल्याला वाटेल की ही जी पंचकर्म आहेत ती आपण
कधीही इच्छा झाली म्हणून ह्यापैकी कुठलंही पंचकर्म करू शकतो, तर तसं होत नाही. कारण जे 5 कर्म सांगितलेले आहेत त्याच्यासाठी विशेष कालावधी सुद्धा ठरवून दिलेला आहे. काही विशेष परिस्थितीमध्येच आपण हे पंचकर्म करू शकतो. जसं की वमन हे पंचकर्म आपण वसंत ऋतूमध्ये मार्च एप्रिल महिन्यामध्ये आणि इतर वेळेला जर कफदोष खूप वाढला असेल तरच करू शकतो. तसंच विरेचनाबद्दल सुद्धा आहे. विरेचन हे पंचकर्म आपण शरद ऋतूमध्ये म्हणजेच थोडक्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबर ह्या ऋतूमध्ये वाढलेल्या पित्त दोषासाठी करतो. बस्ती हे पंचकर्म शक्यतो वर्षा ऋतूमध्ये, त्याचबरोबर मे महिन्याच्या शेवटच्या कालावधीमध्ये आपण करू शकतो, ज्या वेळेला वातावरणातला उष्मा कमी होत जातो आणि पावसाळ्याचं वातावरण थोडंसं सुरू होतं. ह्याला प्रावृट ऋतू असं म्हटलंय. ह्या ऋतूमध्ये आपण बस्ती हे पंचकर्म करू शकतो वाढलेल्या वातदोषासाठी. पण जर वर्षाच्या इतर महिन्यांच्या मध्ये सुद्धा वातदोष खूप वाढला असेल, त्याचा इम्बॅलन्स खूप झाला असेल, तर आपण बस्ती हा पंचकर्म अपवादात्मक परिस्थितीमध्ये करण्याचा विचार करू शकतो. नसे ह्या पंचकर्माबद्दल तसा विशेष कुठलाही ऋतू सांगितलेला नाही, पण शिरोभागामध्ये जर आपल्या शरीरातले दोष अनावश्यकरित्या जास्त साचले असतील तर ते बाहेर काढण्यासाठी आपण नस्य हे कुठल्याही ऋतूमध्ये करू शकतो. रक्तमोक्षण सुद्धा शक्यतो शरद ऋतूमध्ये करायला सांगितलेलं आहे, पण वर्षाच्या इतर महिन्यांच्या मध्ये सुद्धा जर रक्तामधले दोष खूप वाढले असतील तर आपण रक्तमोक्षण विविध पद्धतीने करू शकतो. जर हे पंचकर्म आपण त्या ठराविक योग्य कालावधीमध्ये केली तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होतो. जर आपण आपल्याला ज्या दिवशी वेळ आहे, आपल्याला ज्या वेळेला सुट्टी आहे त्या वेळेला आपल्याला एखादं पंचकर्म करायचं आहे म्हणून केलं तर मात्र त्याचा तोटा आपल्याला होऊ शकतो. जसं की बऱ्याच वेळेला अनेक रुग्ण ज्या वेळेला मला भेटतात त्यावेळेला ते म्हणतात की मला नोव्हेंबर महिन्यामध्ये दिवाळीची सुट्टी आहे आणि त्यावेळेला मला वमन हे पंचकर्म करायचं आहे, कारण वमन हे पंचकर्म माझ्यासाठी योग्य आहे. बऱ्याच वेळेला त्यांनी ते आज नेटवरती वाचलेलं असतं आणि त्याच्यातून त्यांनी तो अंदाज घातलेला असतो की सुट्टीच्या वेळेत वमन हे पंचकर्म आपण करून टाकूयात. पण वमन हे पंचकर्म करण्यासाठीचा कालावधी हा तेव्हा योग्य नसतो. त्यामुळं जर तुम्हाला कुठलंही पंचकर्म करायचं असेल तर तुमच्या आयुर्वेदिक तज्ज्ञांची मदत घ्या, त्यांचा योग्य सल्ला घ्या. तुम्हाला ज्या वेळेला वेळ असेल किंवा तुम्हाला जेव्हा वाटतंय त्यावेळेला पंचकर्म करण्याचा आग्रह अजिबात धरू नका. आता बरेच रुग्ण ज्या वेळेला आयुर्वेदिक तज्ज्ञांना भेटतात त्यावेळेला ते म्हणतात की मला वमन किंवा विरेचन जे करायचं आहे ते पटकन तुम्ही औषध द्या, उलटी होईल किंवा पोट साफ होईल आणि माझे दोष शरीरातून बाहेर निघून जातील. तर एवढ्या सोप्या पद्धतीनं पंचकर्म होत नाहीत, कारण पंचकर्म हे शरीरातील साचलेल्या दोषांना बाहेर काढण्यासाठी केलं जातं. अनेक वर्ष जुनाट आजार आपल्याला चिकटून बसलेले असतात, त्यांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी केलं जातं. आणि त्यामुळं हे जे दोष आपल्या शरीरामध्ये साचलेले आहेत ते फक्त पोटामध्ये असतात असं नाही, तर शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत, प्रत्येक स्त्रोतसापर्यंत हे दोष साचलेले असू शकतात. आणि ह्या सगळ्या साचलेल्या दोषांना फक्त उलटीचं किंवा पोट साफ व्हायचं औषध देऊन आपण बाहेर काढू शकत नाही. तर त्याच्यासाठी हे जे साचलेले दोष सगळ्या शरीरामध्ये साचलेले आहेत त्यांना पहिल्यांदा आपल्याला सुटं करावं लागतं, त्याला पोटाकडे आणावं लागतं आणि मग त्याला तिथून बाहेर काढावं लागतं. आणि ह्या दोषांना सुटं करण्यासाठी, त्याला पोटाकडे आणण्यासाठी काही पूर्वकर्म म्हणजेच पंचकर्म करण्याच्या अगोदर केली जाणारी कर्म सांगितलेली आहेत. आणि ह्याच्यामध्ये स्नेहन आणि स्वेदन ही 2 महत्वाची पूर्वकर्म येतात. म्हणजेच थोडक्यात स्नेहन म्हणजे शरीराला बाहेरून तेल लावून स्निग्धता आणणं आणि त्याचबरोबर पोटामध्ये तेल किंवा तूप घेऊन त्याला स्निग्धता आणणं, ह्याला स्नेहन असं म्हणतात. आणि स्वेदन म्हणजे सगळ्या शरीराला बाहेरून बाष्पस्वेदन देणं म्हणजेच वाफ देणं. ह्या दोन्ही कृतींच्यामुळं आपल्या शरीरात साचलेले दोष हे पोटाकडे एकत्र व्हायला लागतात, सुटे व्हायला लागतात आणि मग जे पंचकर्म शरीर शुद्धीची प्रक्रिया आपल्याला करायची आहे त्यातून हे दोष पूर्णतः बाहेर पडू शकतात. पण अनेक वेळेला रुग्ण असं म्हणतात की आमच्याकडं पंचकर्म आणि त्याच्या अगोदरचं 5-6 दिवसाचं पूर्वकर्म करायला तितकासा वेळ नाही, आम्हाला तितकी सुट्टी नाही, तर तुम्ही 1-2 दिवस काय असं ते पूर्वकर्म करा आणि पटकन आम्हाला शुद्धीकरणाचं औषध द्या. तर अशा पद्धतीचं शुद्धीकरणाचं औषध देऊन आपल्या शरीरातील पूर्ण दोष बाहेर निघत नाहीत आणि त्यामुळं आपल्या आजाराला आपण पूर्णतः बरं सुद्धा करू शकत नाही. त्यामुळं पंचकर्म करत असताना एक थोडा
वेळ थोडे दिवस काढा, जे तुम्हाला तुमचे आयुर्वेदिक तज्ज्ञ सांगतील त्यांच्या सल्ल्यानंतरच किती दिवस पंचकर्म करायचं हे ठरवून ते करा. पंचकर्म करत असताना आपल्यापैकी कुणीही करू शकतं, आयुर्वेदिकच प्रक्रिया आहे आणि त्यामुळे त्याला कुठलाही साईड इफेक्ट नाही असं अनेकांना वाटतं, पण ते खरं नाही आहे. पंचकर्म करत असताना ते कुणाचं करायचं ह्याच्यासाठी आयुर्वेदामध्ये अगदी सविस्तर वर्णन केलेलं आहे. त्याच्यामध्ये असं सांगितलंय की जे लहान बालक आहेत जवळपास 8-9 वर्षापर्यंतचे, त्यांच्यामध्ये शक्यतो वमन, विरेचन, बस्ती असे पंचकर्म तुम्ही करू नका. गर्भिणींच्यामध्ये कुठलंही पंचकर्म करू नका. जे वयोवृद्ध लोक आहेत 70-80 वर्षाच्या पेक्षा जास्त ज्यांचं वय आहे, त्यांचं सुद्धा शरीराची ताकद तितकी जास्त नसते, त्यांच्यामध्ये पंचकर्म करू नका. जे आजारांनी थकलेले आहेत, त्याचबरोबर ज्यांना ताप आहे किंवा ज्यांना उच्च रक्तदाब आहे, ज्यांना हृदरोगाची तक्रार आहे, ज्यांचं शरीर अशा पद्धतीच्या शुद्धीकरणाला साथ देऊ शकत नाही, जे अशा पद्धतीच्या शुद्धीकरणाला आवश्यक असणारी काळजी घेऊ शकत नाहीत, अशा लोकांच्या मध्ये पंचकर्म करणं कटाक्षानं टाळा असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळं तुम्हाला एखादं पंचकर्म करायचं असेल तर तुमचं शरीर त्याच्यासाठी योग्य आहे की नाही हे पहिल्यांदा आयुर्वेदिक तज्ज्ञांना भेटून जाणून घ्या. जर ते म्हटले की तुम्हाला हे पंचकर्म करता येईल तरच तुम्ही त्या पंचकर्माच्या मार्गाला जा. आता पंचकर्म बद्दलचा अनेकदा दिसून येणारा एक सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे एका दिवसात सगळे पंचकर्म होतात. एक गोष्ट लक्षात घ्या की हे विशेष पंचकर्म आणि त्याची सांगितलेली पूर्वकर्म म्हणजे स्नेहन, स्वेदन, त्याच्यासाठी सगळी केली जाणारी तयारी, ह्याच्यासाठी निदान प्रत्येक पंचकर्माला आपल्याला 7 ते 8 दिवस द्यावे लागतात. रक्तमोक्षण आणि नसासाठी इतका कालावधी लागत नसला तरी सुद्धा त्याच्यासाठी सुद्धा काही ना काहीतरी पूर्वतयारी आपल्याला करावीच लागते. मग प्रत्येक पंचकर्म करण्यासाठी जर एवढा वेळ लागत असेल तर सगळीच पंचकर्म 5च्या 5 कर्म एका दिवसात करता येणं हे निव्वळ अशक्य आहे. पण तरीही काही ठिकाणी अशी पंचकर्म केली जातात, त्याच्यापासून तुम्ही नक्कीच सावध राहा. कारण बऱ्याच वेळेला असंही केलं जातं, रुग्णालयात बोलवून सकाळच्या वेळेला उलटीचं औषध देऊन त्याला उलटी करवली जाते, म्हणजेच वमन केलं जातं. त्यानंतर पोट साफावायचं औषध देऊन पोट साफ करून घेतलं जातं. संध्याकाळच्या वेळेमध्ये त्याच्या गुदद्वारामार्गे औषध सोडून त्याची बस्ती केली जाते. नंतर थोड्या वेळानंतर जळू लावून त्याचं रक्तमोक्षण केलं जातं आणि रात्री झोपताना त्याला नाकात औषध सोडून त्याला नस्यकर्म केलंय असं सांगितलं जातं. पण लक्षात ठेवा, जर एक आठवडा सुद्धा एका पंचकर्माला वेळ पुरत नसेल तर एका दिवसामध्ये 5 पंचकर्म हे होणं अशक्य तर आहेच. पण त्याचबरोबर असा कुठलाही प्रयोग आपण जर केला तर तो आपल्या आरोग्याशी खेळ होऊ शकतो. पंचकर्मांच्या वेळेला पथ्य पाण्याकडे लक्ष देणं तर खूप गरजेचं असतं. बऱ्याच वेळेला रुग्णाला ज्या वेळेला पथ्य सांगितलेले असतात त्यावेळेला रुग्णाला असं वाटतं की आयुर्वेदिक उपचार आहे म्हटल्यावर ते डॉक्टर थोडेफार पथ्य सांगणारच आणि त्यामुळं तो तितकं गांभीर्याने प्रत्येक वेळेला ह्या पथ्यांना घेतोच असं नाही. पण औषध उपचारांच्या वेळेला अशा पद्धतीचा गाफीलपणा एक वेळेस चालून जाऊ शकतो. पण पंचकर्मांच्या मध्ये अशा पद्धतीनं पथ्य पाण्यामध्ये जर हयगय केली तर त्याचा त्रास नक्कीच होऊ शकतो. कारण प्रत्येक पंचकर्म करत असताना कुठल्या गोष्टी खायच्या, कुठल्या गोष्टी नाही खायच्या ह्याचे काही काटेकोर नियम आहेत, जे प्रत्येक रुग्णाला जर पंचकर्मातून चांगले रिझल्ट अपेक्षित असतील, त्याला व्यवस्थित बरं व्हायचं असेल आणि त्याचबरोबर पंचकर्म करताना कुठलाही त्रास त्याच्या शरीराला होऊ द्यायचा नसेल तर त्याला हे सगळे पथ्य पाणी पाळणं गरजेचंच आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की एखाद्या रुग्णाला पंचकर्म करण्यासाठी रुग्णालयात बोलवताना त्याला उपाशीपोटी काही न खाता यायला सांगितलं जातं आणि बऱ्याच वेळेला रुग्ण हे गांभीर्यानं न घेता काहीतरी खातो व्यवस्थित आणि मग रुग्णालयात येतो आणि त्यानंतर तो म्हणतो की नाही, माझं काही पोट गच्च नाही, मी व्यवस्थित जेवण केले, पण तुम्ही तुमची ट्रीटमेंट चालू ठेवा. त्याला जरी ह्या गोष्टींचं गांभीर्य नसलं तरी सुद्धा डॉक्टरना अशा पद्धतीनं तो खाऊन आला असताना काही पंचकर्म करता येणं शक्य नसतं आणि मग अनावश्यकरित्या तो वेळ वाया जातो. बऱ्याच वेळेला काही पंचकर्मांच्या मध्ये रुग्णालयात खाऊन यायला सांगितलं जातं. अशा वेळेला त्याला वाटतं की आपल्याला थकवा येईल म्हणून कदाचित डॉक्टरने खाऊन यायला सांगितलं असेल, पण मला तर काही थकवा वगैरे नाही, एखाद्या वेळेस जेवण केलं नाही तर मला कुठल्याही ट्रीटमेंटचा काही त्रास होत नाही, त्यामुळे तो अगदी आरामात काही न खाता येतो आणि मग डॉक्टर त्याला सांगतात की तू काही खाऊन आला नसेल तर आपण ठराविक पंचकर्म करू शकत नाही आणि मग त्याला परत घरी जावं लागतं. तर अशा वेळेला तुमचे आयुर्वेदिक डॉक्टर पंचकर्म करत असताना जे काही पथ्य
सांगतील ते जर तुमच्या लक्षात राहत नसेल तर त्यांच्याकडून व्यवस्थित लिहून घ्या, तुम्ही स्वतःहून वाचा. तुम्हाला त्या पथ्यपाण्यांच्याबद्दल काही शंका असतील तर ते त्यांना आवर्जून विचारा आणि सगळ्या पथ्यपाण्यांची माहिती करून मगच पंचकर्माला सुरुवात करा. जवळपास सगळीच पंचकर्म करत असताना आहार्य पथ्यांना जितकं महत्त्व आहे तितकंच विहार्य पथ्यांना सुद्धा आहे. म्हणजेच रोज आपण ज्या कृती करतो त्याच्यावरती सुद्धा काही बंधनं पंचकर्म करताना येत असतात. जसं की दुपारी झोपणं असेल किंवा रात्रीचं जागरण असेल, हे पंचकर्म करताना आपल्याला बंद ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर शरीराला ताण देणाऱ्या गोष्टी बंद करायला पाहिजेत. ज्यामध्ये जिमचा व्यायाम करत असाल, वॉर्मअप एक्सरसाइज करत असाल, रनिंग करत असाल, मॉर्निंग वॉक करत असाल, ह्या गोष्टीसुद्धा तुम्हाला थोडे दिवस थांबवायला पाहिजेत. आता अनेक रुग्ण म्हणतात की आम्ही नेहमीच ह्या गोष्टी करतोय, त्याचा आम्हाला काही त्रास होत नाही. पण लक्षात घ्या की अशा कुठल्याही गोष्टीच्यामुळं वातदोष वाढू शकतो आणि त्यामुळं आपलं पंचकर्म व्यवस्थित होण्यामध्ये अडथळे येऊ शकतात. त्यामुळे ह्या गोष्टी टाळा. त्याचबरोबर पंचकर्म करत असताना अतिरिक्त आहार करणे, जेवण जास्त घेणे हे सुद्धा निषिद्ध आहे. अगदीच उपवास करणे हे सुद्धा थकवा येण्याचं कारण होऊ शकतं. त्याचबरोबर पंचकर्म करत असताना मानसिक ताणतणावाच्या गोष्टी जर करत असाल तर त्या गोष्टी सुद्धा थोड्या आपल्याला थांबवाव्या लागतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंचकर्म करत असताना जितके दिवस आपण पंचकर्म करायचं ठरवलेलं आहे त्याच्यामध्ये जर आपण चुकूनही कुठल्याही गोष्टीमुळे आजारी पडलो तर पंचकर्म तिथल्या तिथं थांबवावं लागू शकतं. त्यामुळं आपण आजारी पडेल अशी कुठलीही कृती पंचकर्म करत असताना टाळा. पंचकर्म एकदा सुरू झालं की ते संपेपर्यंत व्यवस्थित करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जर कुठल्याही पद्धतीने अडथळा आला तर दोषांचा निचरा व्यवस्थित होत नाही. अगदी स्त्रियांच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट की स्त्रियांच्या मासिक पाळीचे दिवस हे थोडेसे अंदाजानं तुम्हाला माहिती असतील तर पंचकर्म करण्याच्या पूर्वी तुमच्या डॉक्टरना त्याचा अंदाज द्या, जेणेकरून पंचकर्म केल्यानंतर जर मासिक पाळी आली तर पंचकर्म थांबवावं लागतं. त्यामुळे ह्या गोष्टीचा सुद्धा नक्कीच विचार करा. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच ज्या वेळेला तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टरांच्याकडे जाताय त्यावेळेला तुमच्या आजारानुसार, प्रकृतीनुसार तुम्हाला कोणतं पंचकर्म करायचं आहे हे ठरवलं जातं. ते किती दिवस करायचं आहे, कोणत्या औषधांनी करायचं आहे ह्याचाही निर्णय घेतला जातो. पण त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या आजाराची व्यवस्थित माहिती डॉक्टरना देणं गरजेचं आहे. आणि फक्त त्याच आजाराची नव्हे तर अगोदर तुम्हाला कोणते आजार होऊन गेलेले आहेत ह्याचीही माहिती द्या. त्याचबरोबर तुम्हाला कुठलं ऑपरेशन झालं असेल त्याची माहिती द्या. उच्च रक्तदाब असेल, डायबिटीस असेल तेही डॉक्टरांना सविस्तर सांगा. जर ह्या कुठल्याही आजारासाठी तुम्ही कुठल्या गोळ्या घेत असाल नियमितपणे त्याचीही माहिती डॉक्टरना द्या. तुम्हाला काही ॲलर्जी असेल त्याचीही माहिती द्या. जेणेकरून ही सगळी माहिती दिल्यामुळं डॉक्टर व्यवस्थित तुमची ट्रीटमेंट कशी करायची याचा निर्णय घेऊ शकतात. पण जर तुम्ही ही माहिती द्यायचं टाळलं किंवा ही माहिती देणं विसरला तर मात्र पंचकर्म दरम्यान तुम्हाला कदाचित कुठल्या तरी त्रासाला सुद्धा सामोरं जाऊ शकतं. त्यामुळे माहिती देण्यामध्ये टाळाटाळ अजिबात करू नका. जवळपास सगळेच रुग्ण पंचकर्म करण्याच्या पूर्वी त्यांच्या डॉक्टरने एक शंका विचारतात की हे पंचकर्म केल्यानंतर माझा आजार पूर्ण बरा होईल ना. तर त्या प्रत्येकासाठी सांगणं आहे की पंचकर्म ही शरीर शुद्धीची प्रक्रिया आहे. शरीरात वाढलेल्या दोषांना बाहेर काढणं, त्यांचा बिघडलेला समतोल पुन्हा साधणं ह्याच्यासाठी ही प्रक्रिया केली जाते. त्यामुळं पंचकर्मची प्रक्रिया म्हणजेच पूर्ण उपचार नसून पंचकर्म केल्यानंतर तुमच्या शरीरातील दोष, वाढलेले दोष बाहेर पडल्यानंतर मग तुम्हाला तो आजार बरं करण्यासाठी काही दिवस औषध घेणं खूप गरजेचं आहे. अन्यथा असं होतं की 7 ते 8 दिवसाचं पंचकर्म केल्यानंतर रुग्णाला असं वाटतं की आता मी पूर्ण बरा झालेलो आहे आणि आता मला पुढच्या औषधांची गरज नाही. तर तसं होणार नाही. शरीराची शुद्धीकरण झाल्यानंतर मग तुमचा आजार जो आहे तो बरा करण्यासाठीच्या औषध उपचार पद्धतीचा मार्ग सुरू होतो. त्यामुळं तिथून पुढं किती दिवस औषधं घ्यायची आहेत, कोणती घ्यायची आहेत ह्याची सुद्धा तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्याकडून व्यवस्थित माहिती करून घ्या. आणि त्याचबरोबर अनेकांना असंही वाटतं की पंचकर्म आता केलेलं आहे, शरीरशुद्धी केलेली आहे आणि आता आपण पथ्य पाणी पाळलं नाही तरीही चालेल. तर त्यांच्यासाठी एक उदाहरण देतो. तुम्ही तुमची गाडी असेल ती सर्व्हिसिंगला दिली, चांगली स्वच्छ करून आणली आणि
त्यानंतर तुम्हाला असं वाटलं की आता गाडी स्वच्छ झालेली आहे, आता आपण कशीही वापरू शकतो, तर ती गाडी कशीही वापरल्यामुळे पुन्हा अस्वच्छ होऊ शकते, खराब होऊ शकते. तसंच आपल्या शरीराचं सुद्धा आहे. पंचकर्माचं शुद्धीकरण झाल्यानंतर, शरीर स्वच्छ झाल्यानंतर जर तुम्ही व्यवस्थित पथ्यपाणी पाळलं नाही, अपथ्य सेवन करत राहिला, तर पुन्हा ते दोष तसेच साचू शकतात आणि पुन्हा तुम्हाला तसेच आजार होऊ शकतात. त्यामुळं कोणते पथ्य पाळायचे आहेत, किती दिवस पाळायचे आहेत, काही गोष्टी आपल्याला कायमच्याच बंद कराव्या लागत असतील तर त्याची सुद्धा व्यवस्थित माहिती डॉक्टरांच्याकडून घ्या. या व्हिडिओची लांबी थोडी वाढलेली आहे हे मला जाणवतंय, पण आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये पंचकर्माविषयी अनेक शंका, समज, गैरसमज आहेत आणि त्या प्रत्येकाचं निरसन करायचा प्रयत्न ह्या व्हिडिओमध्ये मी केलेला आहे. अशाच अनेक व्हिडिओ तुम्हाला ऐकायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्यापैकी ज्यांना कुणाला पंचकर्म करायचं आहे त्यांच्याशी नक्कीच शेअर करा, म्हणजे ते पॉझिटिव्हली त्या पंचकर्माला सामोरे जातील, योग्य पद्धतीनं आरोग्य राखण्यासाठी पंचकर्माचा फायदा करून घेतील. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात. आता इथंच थांबतोय. धन्यवाद.